बघा काय दिलं होतं आपण की मॅग्नेटिझम जो आहे आपण शॉर्ट मध्ये केलं होतं आपण याला, ठीक आहे. एका पानावर आपल्याला घ्यायचा प्लॅन होता. काय केलं बघा, नॉर्थ अँड साऊथ पोल्स. मॅग्नेटला किती पोल्स असतात? 2 पोल्स असतात, ठीक आहे. तर हा एक नॉर्थ आहे, हा साऊथ आहे. साऊथला जी की हे असते साईन जी असते कोणते आपण कन्सिडर करतो निगेटिव्ह, ही काय कन्सिडर करतो आपण पॉझिटिव्ह. आता इथे काय आहे, या 2 पोल्स जे असतात ना ते एक्झॅक्ट कॉर्नरवर राहत नाहीत. इथं साईडला कॉर्नरला राहतात का ते नाही, त्याच्या काहीतरी आतमध्ये अंतरावर राहतात, ठीक आहे. तर मग इथं नॉर्थ आहे, इथं साऊथ आहे. हे जे टिंब दाखवलेला आहे, हा जो डॉट आहे, या 2 डॉट मधलं जे अंतर आहे, ज्या 2 पोल्स मधलं त्याला आपण ट्वाइसियल मॅग्नेटिक लेन, एम फॉर मॅग्नेटिक आणि आर फॉर लेन. मॅग्नेटिक लेन डिनोट करतो आपण ट्वाइसियल न. आता जिओग्राफिक लेन जर का विचारली, जिओग्राफिक म्हणजे काय की हा एक मॅग्नेट आहे, या मॅग्नेटचं या टोकापासून या टोकापर्यंत आपण डायरेक्ट स्केलला मेजर करू शकतो इथून एवढं अंतर. पण मॅग्नेटिक लेन तुम्ही काढू शकता का? नाही. तर जिओग्राफिक लेन तुम्ही जर फाइंड आउट केली तर मॅग्नेटिक लेन काढू शकता. बघा, मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 ऑफ एल. एल म्हणजेच काय? जिओग्राफिक लेंथ. इथून एवढं अंतर किती आहे? समजा 10 सेंटीमीटर असेल, 10 गुणिला 5/6 बरोबर काय भेटेल तुम्हाला? मॅग्नेटिक लेन भेटेल. कळलं का? लक्षात? हा. पुढे गेल्यानंतर आपण काय केलंय, आता तुम्हाला जर का जिओग्राफिक लेन काढायची असेल आणि मॅग्नेटिक लेन माहिती तुम्हाला असेल तर करू शकता का तुम्ही? तुम्हाला एल काढायचं असेल, जिओग्राफिक लेन काढायची असेल आणि मॅग्नेटिक लेन तुम्हाला माहिती आहे 50. किती आहे? 50 आहे. तर तुम्ही काय करणार, हा जो 5/6 आहे तर तिकडे इकडे डिवाइड मल्टिप्लाय तिकडे केला डिवाइड जाईल, म्हणजे तिकडे होईल असा एल इज इक्वल टू ट्वाइस इंटू 6/5 होईल. 6/5, ठीक आहे. मग पोल्स जे आहेत, जसं की आपण पाहतो की जो की एक पोल आहे साऊथ पोल, एक कोणता आहे? नॉर्थ पोल. या साऊथ पोलची जी पोल स्ट्रेंथ आहे, तर साऊथची काय असते? निगेटिव्ह ऑफ क्यूएम असते आणि नॉर्थची काय आहे? प्लस ऑफ क्यूएम असते. याला पोल लेंथ म्हणतो आपण, ठीक आहे. पोल लेंथ का? पोल स्ट्रेंथ आहे, हा. पोल स्ट्रेंथ म्हणत असतं त्याला, क्यू, हा विसरलो नाही. हा, पुढे ही क्वांटिटी कशी आहे? मॅग्निट्यूड सांगते फक्त. काय सांगू राहिली? मॅग्निट्यूड म्हणजे कशी आहे? स्केलर आहे. युनिट काय राहतं? अँपियर मीटर आहे. डायमेन्शन काय आहे? L1 आणि A1, ठीक आहे. झालं. पुढे गेल्यानंतर मॅग्नेटिक डायपोल. आता मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डिनोट करतो आपण एम नी. कशाने? एम नी. तर एक साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपण एम ने डिनोट करू. कुणीकडून कुणीकडे ऍक्ट करतो? साऊथ कडनं नॉर्थ कडे करत असतो, ठीक आहे. एम टू द नॉर्थ आपल्याला पाहायला भेटू आले. त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं जे युनिट आहे, म्हणजे जे काही डेरिव्हेशन्स आहे, काय आहे? एम वेक्टर इज इक्वल टू क्यू एम इंटू ट्वाइस एल वेक्टर आपण त्या ठिकाणी पाहत असतो. म्हणजे एम मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दर इज अ क्यू एम इंटू ट्वाइस एल, म्हणजे पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ आपल्याला मिळत असते, ठीक आहे. आता ही एक क्वांटिटी कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. ती सांगते कुणीकडनं कुणीकडे ऍक्ट करते? साऊथ कडनं नॉर्थ कडे. मॅग्निट्यूड आहे आणि कुणीकडं एक डायरेक्शन सुद्धा आहे, म्हणजे कशी क्वांटिटी आहे? वेक्टर. हिचं युनिट काय असते? अँपियर इंटू मीटर स्क्वेअर. तसंच इथे L2 आणि A1 म्हणजे अँपियर्स 1, तो कन्सेप्ट तिकडे संपला. मॅग्नेटच्या गोष्टी संपल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, बेसिक गोष्ट काय आहे? नॉर्थ पोल असतो तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्यातून काय होतात? बाहेर निघतात. आणि साऊथ पोल असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनवर्ड येत असतात, ठीक आहे. पुढे टॉर्क काय असतो? जेव्हा एखादा बार मॅग्नेट आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तर तिथे टॉर्कच लागतोय. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा आपण मॅग्नेट ठेवत असतो तर त्यावर काय असतो? एक कपल फोर्स लागतो किंवा टॉर्क त्यावर लागत असतो. तर टॉ इज इक्वल टू एम वेक्टर क्रॉस बी वेक्टर. एम वेक्टर काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट क्रॉस ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता क्रॉस इंडिकेट करतोय, वेक्टर आहे, वेक्टर प्रोडक्ट म्हणू आपण त्याला. एम बी इंटू साइन थिटा इंटू एन कॅप वगैरे काय असते ते युनिट वेक्टर. आता एम जो आहे तर क्यू इंटू ट्वाइस एल लिहित असतो आपण. बघा इथे फॉर्म्युला आपण आता पाहिला, एम क्यू इंटू ट्वाइस एल इंटू बी इंटू साइन थिटा. याला आपण क्यू बी इंटू ट्वाइस एल लिहू शकतो किंवा टॉ इज इक्वल टू वेक्टर क्रॉस बी वेक्टर. जेव्हा थिटा इज इक्वल टू काय असेल? 90 डिग्री असेल तर तुम्हाला मॅक्सिमम टॉर्क पाहायला भेटतो, ठीक आहे. पुढे गेल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. पुढे काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो इंडिकेट करतो आपण यू न, जे की वर्क डन केल्या जाते, जे की वर्क डन केल्या जाऊ राहिलं तर ते स्टोअर्ड होतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ते पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला भेटतो मायनस ऑफ एम बी कॉस थिटा भेटत असतो. जेव्हा टॉर्कला तुम्ही इंटिग्रेट करता, या टॉर्कला जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करता ना एम बी साइन थिटाला 0 टू टॉ पर्यंत, तर तिथे तुम्हाला काय भेटते? मायनस ऑफ एम बी कॉस थिटा भेटत असते. आता इथं कुठे मॅक्सिमम टॉर्क मिळेल, कुठे नाही मिळेल, तर बघा इथं 3 केसेस मी या ठिकाणी लिहून दिलेल्या आहे. इथे 3 केसेस लिहून दिलेल्या आहे बघा. बघा, यू इज इक्वल टू मायनस एम बी
एम वेक्टर डॉट बी वेक्टर. का असं लिहिलं बरं? कारण इथं कोणता प्रोडक्ट पाहायला भेटतोय तुम्हाला? स्केलर प्रोडक्ट. ओके, एम वेक्टर डॉट बी वेक्टर. ज्यावेळेस अँगल 90 डिग्री असतो, जेव्हा अँगल 90 डिग्री असतो तर cos 90 ची व्हॅल्यू 0 भेटते. म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी आहे तुम्हाला तर ती काय भेटू राहिली रे? 0 भेटते आहे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही थिटा इज इक्वल टू 0 टाकता, जेव्हा थिटा इथं 0 टाकला तर cos 0 ची व्हॅल्यू असते 1 इंटू एनी क्वांटिटी, तर तीच क्वांटिटी भेटते. मायनस एमबी भेटू आलं तुम्हाला. काय भेटलं? मायनस एमबी. प्लस प्लस म्हणजे काय? आणखी काय? तर हे जे स्टेट आहे ना मायनस एमबी, हे मोस्ट स्टेबल स्टेट आहे. कोणतं स्टेट आहे? मोस्ट स्टेबल स्टेट आहे. हा, त्यानंतर जेव्हा आपण 180 चा अँगल टाकतो तर cos 180 ची व्हॅल्यू असते -1 इंटू मायनस प्लस, म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी प्लस मध्ये भेटते. तर ही मोस्ट अनस्टेबल स्टेट आहे. ही जेव्हा तो त्याने केलेला अँगल 180 असेल तर त्या ठिकाणी त्याला मोस्ट अनस्टेबल स्टेट म्हणून असतो. बस 3 गोष्टी आहे, जास्त काय आहे डिस्कशन नाही. पुढे गेला असता टाइम पिरियड ऑफ ऑक्सिलेशन. टाइम पिरियड ऑफ ऑक्सिलेशन एखादा आपण पाहिलेला आहे की एखादा बार मॅग्नेट जर का आपण एखादा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असता तर एक ऑक्सिलेशन परफॉर्म करतो. असा करत असतो, असा ऑक्सिलेशन परफॉर्म करत असतो. तर टी इज इक्वल टू 2 पाय, जे काही टाइम पिरियड असेल तर टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम बी आपण त्याला लिहित असतो. सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे तर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एम बी अपॉन आय आपण तिथे घेत असतो. म्हणजे इथं व्हॅल्यूज पुट केली असतं तुम्हाला तिथे भेटेल. काय माहितीये तुम्हाला? हा, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा बरोबर काय आहे रे? तर तो असतो स्क्वेअर रूट ऑफ एम बी अपॉन आय. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू जर इथे पुट केली तर टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बी अपॉन आय भेटून राहिला तुम्हाला. ठीक आहे. आणि हा जो आहे तर उलटा गेला तर वरती जाईल तो, तर तो भेटेल तुम्हाला ट्वाइस पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम बी. म्हणजे टाइम पिरियड ऑफ ऑक्सिलेशन जो आहे त्या बार मॅग्नेटचं तर ते 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम बी च्या फॉर्मॅट मध्ये काढू शकता. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर पहा ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम मध्ये काय पाहायला भेटतंय तुम्हाला? एक करंट जर न्यूक्लियसच्या भोवती एखादा इलेक्ट्रॉन जर का मूव्ह करतोय, काय करतो आहे? मूव्ह करतो आहे अबाउट द न्यूक्लियस. तुम्हाला माहिती आहे का इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस. ओके, हा इलेक्ट्रॉन ज्या डायरेक्शन फिरतोय, इकडे इलेक्ट्रॉन फिरवा आला तर करंट कुठे फिरतोय? या डायरेक्शन व अपोजिट डायरेक्शनने फिरत असतो. ठीक आहे. तर जे अँग्युलर मोमेंटम आहे तर ती अपवर्ड डायरेक्शनने पाहायला भेटते. त्याच्या अपोजिट डायरेक्शनला अँग्युलर मोमेंटम पाहायला भेटते. मॅग्नेटिक मुवमेंट काय आहे? वरच्या साईडला अपोजिट डायरेक्शनला अँग्युलर मोमेंटम पाहायला भेटते. लक्षात ठेवायचं दोन्ही मोमेंटम, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड ऑर्बिटल मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम जी आहे तर ते अपोजिट टू इच अदर असते. एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई अपॉन टी इंटू ए असंही लिहू शकता, किंवा आपल्याला एक डेरिवेशन भेटते एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई अपॉन 2. ठीक आहे. इन शॉर्ट मध्ये जेव्हा बार मॅग्नेटच्या बाबतीत आपण पाहतोय किंवा बार मॅग्नेट एका पॉइंट पी वर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे तर या सेंटर पासून तर आपल्याला माहित आहे की या दोन मधला अंतर किती असते? ट्वाइस एन असते. इथून तर इथपर्यंत अंतर किती आहे? आर आहे. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. तर दोन्ही पोल्स या पी पॉइंट वर एक्झर्ट करेल. दोन्ही पोल्स काय करणार आहे? मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्याच्यावर एक्झर्ट करणार आहे. तर जे तुम्हाला जे काही मॅग्नेटिक फील्ड भेटते ऍट द पॉइंट ऑफ बी पी तर ते म्यू 0.4 पाय इंटू ट्वाइस एम वेक्टर अपॉन आर क्यूब पाहायला भेटत असते. ठीक आहे. त्याच पद्धतीने हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण ऍक्सियल वर पाहिला असेल. इलेक्ट्रिक फील्ड ऍट द पॉइंट ऍक्सियल पॉइंट. ठीक आहे. ऍक्सियल वर, त्यानंतर इक्वेटोरियल पॉइंट. त्याच पद्धतीने कॉइल मधून जेव्हा करंट कॅरी करतोय आहे तिथून काहीतरी अंतरावर मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे तर तिथे जे काही भेटते तुम्हाला बी मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी म्यू 0.4 पाय इंटू ट्वाइस ऑफ आय ए वेक्टर अपॉन आर क्यूब. आता आय ए कुठून आला तर तुम्हाला माहिती आहे एम वेक्टरची व्हॅल्यू काय असते? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फॉर द कॉइल. कॉइल साठी काय असते? आय ए असते. अरे हे शिकलोय ना आपण. एम वेक्टर इज इक्वल टू एन आय ए, नंबर ऑफ द टर्न्स असतील, करंट असेल किंवा एरिया असेल. ठीक आहे. तर इथं काय आहे? नंबर ऑफ टर्न्स एकच आहे ना, म्हणून ती यांची व्हॅल्यू 1 घेतली. म्हणजे एम वेक्टर बरोबर काय तर आय इंटू ए आपण असं कन्सिडर केला. ठीक आहे. हे डेरिव्हेशन सारखंच आहे. ठीक आहे. जेव्हा कॉइलचा विषय आला तर बी मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी म्हणजे इथून तर इथपर्यंत अंतरावर म्यू 0.4 पाय इंटू ट्वाइस ऑफ आय इंटू ए वेक्टर अपॉन आर क्यूब. सेम डेरिव्हेशन. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर गॅरोमॅटिक रेशिओ. आता गॅरोमॅटिक रेशिओ तुम्हाला माहित आहे काय? गॅरोमॅटिक रेशिओ सांगा बरं. गॅरोमॅटिक रेशिओ जो आहे ना तर ऑर्बिटल मुवमेंट ओव्हर द अँग्युलर मोमेंटम या दोघांचा रेशिओ असतो, त्याला ई अपॉन ट्वाइस ऑफ एन असतो. ई फॉर द इलेक्ट्रॉन्स 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ट्वाइस ऑफ एनी मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31 केजी. तर कुलोम पर केजी युनिट आहे. गॅरोमॅटिक रेशिओचं युनिट काय असतं? कुलोम पर केजी. त्याचे युनिट काय? डायमेन्शन काय येईल बघा. केजी खाली आहे, वरती गेला पॉवर -1 तिथे
कुलमचं जे युनिट असते काय असतं, अँपियर इंटू सेकंड असते, म्हणजे T1 इंटू A1. ठीक आहे. तर या गॅरोमॅटिक रेशोची जी व्हॅल्यूज आहे या दोघांना व्हॅल्यूज पुट केली असता काय व्हॅल्यू भेटते आपल्याला 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर केजी. बघा डायरेक्ट व्हॅल्यूज लिहून दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायचं काम नाही, लक्षात ठेवायचं. पुढे गेला असता नंतरचा बोर मॅग्नेटॉन. त्याच ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट मध्ये तर तुम्ही काय केलं असता, बोरचं सेकंड पॉस्ट्युलेट जर आपण यूज केलं, काय सेकंड पॉस्ट्युलेट, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ एच अपॉन टॉइस पायच्या बरोबर असते. ठीक आहे. पहिलं बघा काय असते, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय बघा. दुसरं काय, एन एच अपॉन टॉइस ऑफ पाय. ही व्हॅल्यू जर आपण इथे टाकली, आपल्याला जे काही एम ऑर्बिटल अपॉन एल भेटला होता, ई अपॉन टॉइस ऑफ एन, याला जर का आपण इथे व्हॅल्यूज पुट केली एल ची, काय एल ची पुट करायची, एन एच अपॉन टॉइस पाय, ई एन एच अपॉन 2 into 2 4 पाय एम ई आपल्याला पाहायला भेटते. याला याच व्हॅल्यूज आपण बोर मॅग्नेट्रॉन म्हणत असतो. याच मध्ये जर का व्हॅल्यू पुट केली बोर मॅग्नेट्रॉनची, तर इथे तुम्हाला काय भेटते बघा, 9.274 इंटू 10⁻24 अँपियर पर मीटर स्क्वेअर बोर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यूज भेटत असते. ही भेटते तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यू, बदलत नाही. ठीक आहे. तर त्याचं युनिट आहे अँपियर पर मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर म्हणजे नंतर लेंथ किती आहे 2, कुठं आहे खाली, वरती गेली तर काय होईल मायनस, म्हणजे A1L-2. ठीक आहे. बोर मॅग्नेट्रॉन समजला, त्याला BMB म्हणत असतो किंवा बीएम सुद्धा म्हणतो बोर मॅग्नेट्रॉनचा, तिथं सिम्बॉल बीएम म्हणलेला आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स नंबर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉसिंग पर युनिट एरिया है ना, तर त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणत असतो. दॅट इज द युनिट काय असतं त्याचं, वेबर असतं. आता त्या मॅग्नेटिक फ्लक्सची एक कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड सांगते, डायरेक्शन सांगत नाही. इथे बघा स्केलर क्वांटिटी आहे. त्याचं युनिट काय असतं, सीजीएस वाला मॅक्सवेल असतं, म्हणजे एक वेबर बरोबर मॅक्सवेल किती असते, 10⁻8 मॅक्सवेलच्या बरोबर असते. ठीक आहे. डायमेन्शन M1 L2 T-2 A-1. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन इंडिकेट करतो आपण B. मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट असते टेस्ला. काय असते, टेस्ला असते. त्याचं सीजीएस युनिट असते गॉस. एक टेस्ला बरोबर 10⁻4 गॉसच्या बरोबर असते. त्याचं युनिट असते M1 B is equal to 5 upon A. मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. ठीक आहे. दॅट इज द मॅग्नेटिक इंडक्शन आपण इंडिकेट करतो. आणि इथे काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. त्याचे आणखी काही युनिट सुद्धा आहे. मॅग्नेटिक इंडक्शनचे काही आणखी युनिट आहे, काय, वेबर पर मीटर स्क्वेअर. हे जनरली आपल्याला माहित असते, टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर, किंवा न्यूटन अँपियर इंटू मीटर असते, किंवा जूल अँपियर इंटू मीटरचा स्क्वेअर सुद्धा त्याचा आणखी युनिट असतात. असं नाहीये की ते दोनच युनिट घेऊन बसायचे, अजून दुसरे कोणीही युनिट दिलेले जाऊ शकतात. त्यानंतर आहे मॅग्नेटिक परमेबिलिटी. मॅग्नेटिक परमेबिलिटी डिनोट करतो आपण म्यू न. काय सांगता येते, रिप्रेझेंट द नंबर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एंटर टू द सबस्टन्स. परमेएबल म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करते, त्या सबस्टन्स मध्ये किती परमिट करू राहिले, दॅट इज द परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी काय आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, हे कोणतं आहे परमेबिलिटी कशामध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. नंबर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एंटर्स इनटू दॅट द सबस्टन्स, दॅट इज किती. ठीक आहे. त्यालाच आपण मॅग्नेटिक परमेबिलिटी म्हणत असतो म्यू. ठीक आहे. याचं युनिट असतं न्यूटन पर अँपियर स्क्वेअर, किंवा याची व्हॅल्यू जी आहे तर म्यू 0 इज इक्वल टू 4 × 10⁻⁻7 न्यूटन अँपियरचा स्क्वेअर आपण तिथे लिहित असतो. डायमेन्शन आहे M1 L1 T-2 अँपियरची पॉवर -2. ठीक आहे. हे झालं तुम्हाला इन शॉर्ट मध्ये, म्हणजेच तुम्हाला पूर्ण चॅप्टर जर का आपल्याला रीड करायचं आहे तर हे पूर्ण हे न करता थोडस जरी की आपण इथे बेसिक मध्ये पाहिलं, या 2 पेजेसला पाहिलं तर ते इझी होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय असते, इंडिकेट करतो आपण एच वेक्टरनं. काय आहे तर काय सांगतोय तो, किती प्रमाणाला मॅग्नेटाइज करते, काय किती प्रमाणात सबस्टन्सला मॅग्नेटाइज करते. मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय आहे तर त्या सबस्टन्सला किती प्रमाणात त्याला मॅग्नेटाइज करू राहील, त्याला इंटेन्सिटी म्हणतो असतो. युनिट अँपियर मीटर आहे. A1 L-1. ठीक आहे. सीजीएस युनिट काय असतं त्याचं, ओस्टर्ड. काय असतं, ओस्टर्ड. एक ओस्टर्ड कितीच्या बरोबर असते, 80 अँपियर मीटरच्या बरोबर असते. ठीक आहे. पुढे जाऊया मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन काय आहे, नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ओव्हर दी व्हॉल्यूम. तर त्या व्हॉल्यूम मध्ये किती नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट होऊ राहिली, म्हणजे ते प्रमाण सांगू राहिलं किती प्रमाणात होऊ राहिलं. ठीक आहे. सो अँपियर पर मीटर त्याचं सुद्धा एक युनिट असते. त्यानंतर याचं डायमेन्शन युनिट दोघांचंही सारखं आहे. ही कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता इथं किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड आहे सबस्टन्स मध्ये, काय आहे, किती प्रमाण मॅग्नेटिक फील्ड त्या सबस्टन्स मध्ये आहे असं सांगू राहिलं, त्याला म्हणतो आपण
मॅग्नेटायझेशन, दॅट इज द एम वेक्टर. ठीक आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला काय केलं, कन्वर्ट केलं. मॅग्नेटिक ससेबिलिटी, तर आपण साय आपण याला इंडिकेट करत असतो. तर मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी विच इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इच अदर. दोघं एकमेकांना कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून घेतला असता तिथे इक्वल टू ची साईन टाकतो आणि काहीतरी कॉन्स्टंट म्हणून आपण सांगितलं. इकडे हा एच मल्टिप्लाइड इकडे गेला असतं तर डिवाइड जातो, म्हणजे साईज इक्वल टू एम अपॉन एच भेटते. आता मॅग्नेटायझेशनचं युनिट अँपियर पर मीटर आहे आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं सुद्धा युनिट काय अँपियर पर मीटर आहे. दोघांचं युनिट काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. ससेबिलिटीचं युनिट काय राहतं, काहीच नाही. सो युनिटलेस, युनिट नाही तर डायमेन्शन सुद्धा नाही, म्हणजे डायमेन्शनलेस. म्हणजेच कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजेच काय, मॅग्नेटिक ससेबिलिटी काय आहे त्याचा अर्थ, किती लवकर सबस्टन्स मॅग्नेटाइज होते, किती लवकर मॅग्नेट जे काही किती लवकर सबस्टन्स आहे तर तो मॅग्नेटाइज होतो, किती लवकर, त्याला आपण मॅग्नेटिक ससेबिलिटी म्हणत असतो. आता इथे हा काय आहे सांगतोय की मॅग्नेटाइज किती मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये आहे, हा सांगतोय तर किती प्रमाणात सबस्टन्सला एकरूळ आला. ठीक आहे, तर मग त्या ठिकाणी काय म्हणता येतो, किती लवकर तो सबस्टन्स त्या ठिकाणी मॅग्नेटायझेशन ओव्हर द मॅग्नेटिक इंटेन्सिटी, म्हणजे किती लवकर तो सबस्टन्स मॅग्नेटाइज होतो, याचा त्याचा अर्थ निघतो ससेबिलिटी. मॅग्नेट आहे तुमचा, मॅग्नेटला नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, इथून तरी 12, इथून इथपर्यंत अंतर किती आहे, ट्वाइस एल. त्याला मॅग्नेटिक लेंथ आपण म्हणत असतो, काय म्हणत असतो, मॅग्नेटिक लेंथ म्हणत असतो. आताच मी डिस्कस केलं. ठीक आहे, तर मॅग्नेटिक लेंथ आणि इथून या कॉर्नर पासून तर या कॉर्नर पर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण जॉमेट्रिकल लेंथ म्हणत असतो. काय म्हणत असतो, जॉमेट्रिकल लेंथ. आता आपण त्याला कॅपिटल एल म्हटलं, म्हणजे ट्वाइस एल इज इक्वल टू 5/6 इंटू एल म्हणलं होतं आपण. आपल्याला विचारलं काय, if the magnetic length of a short magnetic dipole, एक short magnetic dipole आहे of 10 centimeter, then its geometric length is, म्हणजे magnetic dipole डायपोल जे आहे तर त्यातमधलं जे अंतर आहे मॅग्नेटिक लेंथ काय आहे, मॅग्नेटिक लेंथ ऑफ अ शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल. या शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल मधली जी की मॅग्नेटिक लेंथ दिलेली आहे तुम्हाला किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर दिलेली आहे. देन इट्स जॉमेट्रिकल लेंथ इज, म्हणजे तुम्हाला जॉमेट्रिक लेंथ फाइंड आउट करायची आहे तर तुम्हाला एल फाइंड आउट करा म्हणतोय तो. एल इज इक्वल टू ट्वाइस एल इंटू हा तिकडे मल्टिप्लाइड जाईल, इथे भेटेल 6/5. सो एल इज इक्वल टू ट्वाइस एल ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर. 10 इंटू 6/5, 10 5 टू 10, तर इथे भेटेल 2 इंटू 6 इज इक्वल टू, तुम्हाला भेटते एल इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं आहे कधी पण जॉमेट्रिकल लेंथ ही मॅग्नेटिक लेंथ पेक्षा कधी पण मोठीच असणार आहे. अरे बघा ना, हे आतमध्ये आहे मॅग्नेटिक लेंथ, जॉमेट्रिक लेंथ त्याच्या बाहेर कॉर्नर वरची लेंथ आहे, म्हणजे जॉमेट्रिक लेंथ कधी मोठी असणार आहे. आता इथं 10 सेंटीमीटर किती असणार आहे, 12 सेंटीमीटर लेंथ, 10 सेंटीमीटर मॅग्नेटची लेंथ दिलेली आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर आणि पोल स्ट्रेन दिलेला आहे 4 एम्पियर मीटर. विल बी, काय विल बी, पहिला शब्द पहा, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द मॅग्नेट, म्हणजे तुम्हाला एम वेक्टर काढायला सांगितलेला आहे. फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला, साऊथ कडनं कोणीकडे जातो तो नॉर्थ कडे. ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, फॉर्म्युला असतो एम वेक्टर इज इक्वल टू क्यू इंटू ट्वाइस एल वाला. लावा. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ही कुणीकडून, एक साऊथ पोल कडनं कुणीकडे जात असते, नॉर्थ पोल कडे जात असते. इथून तर इथपर्यंत अंतर, याची जी पोल स्ट्रेन असते क्यूएम असते, याची काय असते, प्लस ऑफ क्यूएम असते पोल स्ट्रेन. इथून साऊथ पासून तर इथपर्यंत अंतर किती असते, ट्वाइस एल असते, त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणत असतो. साऊथ कडनं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कुणीकडे जात असते, नॉर्थ कडे ऍक्ट करत असते. ठीक आहे, तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज इक्वल टू जी काही पोल स्ट्रेन असेल दॅट इज द क्यूएम इनटू काय, तर जी की त्याची मॅग्नेटिक लेंथ आहे ट्वाइस एल. आता इथे काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ अ मॅग्नेट काय आहे, त्या मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय असेल, मॅग्नेट ऑफ लेंथ इज 10 सेंटीमीटर. त्या मॅग्नेटची लेंथ किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर दिलेली, म्हणजे ट्वाइस एल तुम्हाला दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आणि पोल स्ट्रेन आपण क्यूएम ने इंडिकेट करत असतो, तर 4.0 एम्पियर मीटर दिलेला आहे आणि विल बी, तर म्हणजे क्यूएम तुम्हाला दिलेला आहे 4 एम्पियर मीटर. व्हॅल्यूज पुट केली असता मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दॅट इज द क्यू ची व्हॅल्यू आहे 4. त्यानंतर मॅग्नेटिक लेंथ किती दिली आहे तुम्हाला, 10 सेंटीमीटर, म्हणजे 10 इंटू 10⁻⁻² आहे की नाही, तरच ते मीटर मध्ये कन्वर्ट होईल. सो एम इज इक्वल टू, एम वेक्टर इज इक्वल टू किती, 40, हा 40 सेंटीमीटर, म्हणजे 10⁻⁻² मीटर. याला कन्वर्ट केलं तर भेटते तुम्हाला 0.4
अँपियर मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, ऑप्शन ए. वेक्टर इज इक्वल टू एम वेक्टर क्रॉस बी वेक्टर. ओके, सो जेव्हा एखादा मॅग्नेट फ्रीली सस्पेंड करतो आपण त्यामध्ये, त्यावर किती टॉर्क एक्झर्ट करू आला. ठीक आहे, अलाइन विथ द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असता तर इथे भेटते टॉ इज इक्वल टू एम बी साइन थिटा. काय भेटते तुम्हाला, एम बी साइन थिटा. आणि थिटाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 30. साइन 30 ची व्हॅल्यू काय असते 1/2 आहे का नाही. म्हणजे टॉ इज इक्वल टू एम बी अपॉन 2. टॉ इज इक्वल टू एम बी साइन थिटा. ठीक आहे, आता इथं टॉर्क दिलेला आहे, मॅग्नेटिक मुवमेंट दिली आहे तुम्हाला, नाही दिली, तर त्याची व्हॅल्यूज तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. टॉ इज इक्वल टू क्यू इंटू टॉइस एल इंटू बी इंटू साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्ही 30 डिग्री. आता बघा तुम्हाला काढायचं काय येते, हे पोल स्ट्रेन करायचा क्यू एम. बाकीचे टर्म सगळीकडे पळवा, म्हणजे तुम्हाला भेटेल तुम्हाला क्यू एम इज इक्वल टू टॉची व्हॅल्यू काय भेटलेली बघा. टॉ इज इक्वल टू 25 इंटू 10⁻⁻6. 25 इंटू 10⁻⁻6. ओके, त्यानंतर अपॉन मध्ये इकडे बोला ट्वाइस एल मॅग्नेटिक लेंथ काय वगैरे, लेंथ इफ द लेंथ ऑफ मॅग्नेटिक 5 सेंटीमीटर. ओके, इथे घेतो आपण 5 इंटू 10⁻². ओके, हा बी किती दिलेला आहे, बी 5 इंटू 10⁻². ओके, 5 इंटू 10⁻². ओके, पुढे गेल्यानंतर आणखी काय पाहिजे आपल्याला, साइन 30. और इथे व्हॅल्यू ऑफ साइन 30 1/2 म्हणजे इंटू 1/2. 1/2 ऊपर जाएगा, ठीक है, 2 पुढे जाईल वरी जाईल. हा चला बा, 5 5 25, हे 25 हे 25 काढले. 10⁻², 10⁻² मायनस 4. 10⁻⁻6 मधून गेले 4, किती राहिले -2. QM इज इक्वल टू भेटतंय तुम्हाला 2 वरती आले 10⁻². QM बोला, पोल स्ट्रेनचं युनिट काय असतं, अँपियर इंटू मीटर. माहित असो नसो, ऑप्शन ए. The torque on the bar magnet due to the earth magnetic field is maximum when its axis of magnet is the torque on the bar magnet. त्या बार मॅग्नेट वर लागलेला जो टॉर्क आहे टू द अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज मॅक्झिमम when the axis of the magnet is, तर त्या मॅग्नेटचा ऍक्सिस कसा असला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणचा टॉर्क कसा असला पाहिजे, मॅक्झिमम. कळलं का. टॉ बरोबर बोला रे, टॉ या वेक्टर क्रॉस बी वेक्टर. मला सांगा टॉर्क कधी मॅक्झिमम असणार आहे. अरे हे कोणता प्रोडक्ट आहे, हा वेक्टर प्रोडक्ट आहे, म्हणल्यावर काय भेटणार आहे, साइन. साइन केव्हा मॅक्झिमम भेटतो तुम्हाला, 90 डिग्री असल्यावरच. म्हणजे या ठिकाणी 90 डिग्री म्हणजे कसं रे, हे बघा ना, क्रॉस म्हणजे काय, परपेंडिक्युलर टू द अर्थ फील्ड मॅग्नेटिक. ठीक आहे, जेव्हा तो अर्थच्या मॅग्नेटिक फील्डला कसा असेल, परपेंडिक्युलर. इज इक्वल टू एम वेक्टर क्रॉस बी वेक्टर. इथे बघा काय क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, अ मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे काय रे, एम वेक्टर. किती दिलेलं आहे तुम्हाला, 50 I cap इंटू अँपियर मीटर स्क्वेअर इज प्लेस इन अलॉंग द एक्स ऍक्सिस इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर त्याला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये पुट केलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड काय आहे त्या ठिकाणचं 0.5 I cap प्लस 3.0 J cap टेस्ला, एवढं म्हणजे बी दिलेलं आहे तुम्हाला. आणि तिथे विचारतो टॉर्क ऍक्टिव्ह ऑन द मॅग्नेट इज, तिथे टॉर्क किती ऍक्ट करेल. अरे टॉ वेक्टर इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, मॅग्नेटिक मोमेंट दिलेली आहे 50 I cap, 50 I cap क्रॉस. हा आतमध्ये बी ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 0.5 I cap प्लस 3.0 J cap. बरोबर आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, ही जी टर्म्स आहे या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाइड आहे की नाही, आहे मल्टिप्लाइड. घ्या मग मल्टिप्लाइड येते तर सॉल्व्ह करा. टॉ इज इक्वल टू बोला, तर 50 इंटू 5 250. किती संख्या सोडून द्यायचं आपल्याला, पॉईंट, एक संख्या म्हणजे 25.0 I क्रॉस I प्लस 50 इंटू 3 150 150 I कॅप क्रॉस J कॅप. आता लक्षात घ्या, I क्रॉस I बरोबर किती असते, 1 नसते, 0 असते. जेव्हा तो डॉट मध्ये असेल, I डॉट I जर का तिथे डॉट प्रोडक्ट असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. जर का क्रॉस मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू असते 0. म्हणजे आता बरोबर येते. हा तर हे झालं 0. तर राहिलंय काय, तर इथं टॉ वेक्टर इज इक्वल टू 150. बघा रे, आय कडनं कुठे जाता येतो, जे कडे,
मिळणार कोण के, म्हणजेच काय तर तो 150 के न्यूटन मीटर एवढा टॉर्क तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, कारण असं पाहिलेलं आहे आपण, हा तुमचा आय कॅप, हा तुमचा जे कॅप आणि हा तुमचा के कॅप. तो कुणीकडे जातोय आय कडनं जे कडे, तर म्हणजे रिझल्टंट काय भेटणार तुमचा के कॅप. बघा रे, आय कडनं कुठे जातोय तो जे कडे, तर रिझल्टंट तुम्हाला भेटेल के कॅप. ठीक आहे, वेक्टर आला तिथे दिलेला आहे बा. अ शॉर्ट बार मॅग्नेट, एक शॉर्ट बार मॅग्नेट आहे ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट म्हणल्यानंतर काय लक्षात द्यायचं रे, मॅग्नेटिक मुवमेंट म्हणल्यानंतर काय बघा रे, मॅग्नेटिक मुवमेंटचा युनिट कोणतं दिलेला आहे, जूल पर टेस्ला. हा म्हणजे वेगळे दिलंय, म्हणजे एम वेक्टर दिलाय तुम्हाला 0.4 जूल पर टेस्ला. बरोबर आहे. पुढे इज प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, कशात प्लेस केलेला आहे, एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. आणि फील्डला आपण इंडिकेट करतोय बी, किती दिलेला आहे तुम्हाला 0.16 टेस्ला. ठीक आहे, द फुल स्टॉप, द मॅग्नेट इज स्टेबल इक्विलिब्रियम. वर्ड पा, स्टेबल इक्विलिब्रियम. मॅग्नेट जेव्हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्याचा स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असतो, म्हणजे कोणतं स्टेबल इक्विलिब्रियम वाला इक्वेशन आहे, व्हेन द पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन सांगितलं तर यू इज इक्वल टू मायनस एम बी कॉस थिटा आहे की नाही. तर कोणत्या याला स्टेबल, मोस्ट स्टेबल भेटते तुम्हाला झिरोला, मग यू बरोबर काय तर मायनस एम बी, म्हणजे येणार उत्तर आपलं मायनस असलं पाहिजे. सीच ऑप्शन आहे. सो सगळे सोचो 64. हा म्हणजे यू इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 0.4, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0.16, यू इज इक्वल टू 64. ठीक आहे, 1 2 3, 1 2 इथं एक 0 दिला 3. हा एनर्जीचं युनिट काय असतं जूल, मायनस ऑप्शन सी. बघा तुम्हाला जर का मोस्ट स्टेबल स्टेट सांगितलं म्हणून तुम्हाला मायनस एम बी घेतलाय तुम्ही. जर का तुम्हाला म्हणलं असतं मोस्ट अनस्टेबल स्टेट तर काय घेतलं असतं, प्लस घेतलं असतं, म्हणजे उत्तर काय आलं असतं बी आलं असतं, ऑप्शन बी आलं असतं. फक्त एवढा एक स्टेप बदलला असता. तर स्टेबल स्टेट नसता, याला फक्त काय लिहिलं असतं फक्त माहितीये का, अनस्टेबल म्हणला असता तर त्याचं फॉर्म्युला असतं यू इज इक्वल टू एम बी आला असता. ठीक आहे, बार मॅग्नेट सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करू आला असा. हा बार मॅग्नेट आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल, जो ऍक्सिलरेट करू आला, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करू आला. वायब्रेटिंग मॅग्नेटोमीटर अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. अँग्युलर ऍक्सिलरेशन तुम्ही सिंपल हार्मोनिक मोशन ऑब्झर्वेशन चॅप्टर मध्ये पाहिला असेल, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स पाहिलं होतं का. हे कोणतं ऍक्सिलरेशन आहे रे, लिनियर आहे. हे कोणतं ऍक्सिलरेशन आहे, लिनियर. अँग्युलर वाला कोणतं होतं, अल्फा. इकडे मायनस ओमेगा स्क्वेअर, इथं एक्स म्हणजे थिटा, एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर. इथं कोणतं डिस्प्लेसमेंट असणार आहे मग अँगल वाला थिटा. इथं ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस एक्स फॉर्म्युला पाहिला होता, तसंच अल्फा इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस ऑफ थिटा. म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल तो कशाचा असला पाहिजे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या. अँग्युलर डिफ्लेक्शन इज द प्रोपोर्शनल फ्रॉम द इट्स पोझिशन इन इक्विलिब्रियम पोझिशन्स. काय येईल तर अँग्युलर ऍक्सिलरेशन इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिफ्लेक्शन फ्रॉम इट्स पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पोझिशन पासून तो असं मूव्ह करू आला असा. ठीक आहे, इथे विचारलं आहे पिरियड ऑफ ऑक्सिलेशन ऑफ द मॅग्नेटिक व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर इज 2 सेकंड्स. पिरियड ऑफ ऑक्सिलेशन म्हणजे पहिला T1 दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, द पिरियड ऑफ ऑक्सिलेशन ऑफ द मॅग्नेट हुज मॅग्नेटिक मुवमेंट इज 4 टाइम्स ऑफ द फर्स्ट म्हणजे जो पहिला मॅग्नेट व्हायब्रेट होणार आहे ना, तर त्याच्या किती 4 टाइम्स, म्हणजे तुम्हाला M2 जो दिलेला आहे 4 टाइम्स ऑफ M1 दिलेला आहे. म्हणून त्याला आपण कन्वर्ट केलं T1 अपॉन T2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ M2 अपॉन M1 च्या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, सो T1 ची व्हॅल्यू 2 अपॉन T2 आपल्याला काढायला सांगितलं आहे. तो म्हणतोय की बा पिरियड काय असणार आहे, सेकंड्स मध्ये आहे ना, T2 काढायचा आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ M2 काय दिलेला आहे 4 टाइम्स ऑफ M1 अपॉन M1 काय झाला कट, इथे भेटले 2, हा 2 कट झाला, तर T2 तिकडे गेला काय भेटेल 1 सेकंड. म्हणून त्याचा ऑप्शन ए आन्सर भेटते आपल्याला. सी ऑप्शन आहे. गोर मॅग्नेट्रॉन, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द ऑर्बिटल ऑफ एन इलेक्ट्रॉन नॉर्मल हायड्रोजन ॲटम. नॉर्मल हायड्रोजन ॲटम म्हणजे नंतर त्याचा नंबर ऑफ द किती आहे, एन किती व्हॅल्यू आहे 1, म्हणजे एन इथं NH अपॉन 4πm पाहिलं होतं आपण. ठीक आहे,
एन ची व्हॅल्यू 1 टाकली EH अपॉन 4πm. यालाच काय म्हणतो असतो आपण, बोर मॅग्नेटॉन. BM ची व्हॅल्यूज असते BM NEH अपॉन 4πme. ठीक आहे, एन का घेतलाय, 1 घेतलेला आहे, त्याचा हायड्रोजन म्हणल्यामुळं. ठीक आहे, करंट म्हणजे याचा अर्थ काय करा सांगतोय तो, करंट. ठीक आहे, इलेक्ट्रॉन या हायड्रोजन ऍटम ऑफ सर्कल अराउंड द प्रोटॉन्स. तर त्या ठिकाणी तुम्हाला 1.5941 into 10⁻18 seconds द इक्वालंट करंट ड्यू टू द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन इज. त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनची मोशन परफॉर्म करू आला तर त्याला किती वेळ लागू आला त्या प्रोटॉन्सला, तर एवढा वेळ लागू आला, तर तिथे त्याला करंट किती अकोमुलेट करतोय, तर टी आय विचारलेला आहे. आयचा फॉर्म्युला असतो E अपॉन टी का. सो I इज इक्वल टू E ची व्हॅल्यू काय 1.6 into 10⁻90. हा किती दिलेली आहे, टाइम किती दिलाय 1.5941 into 10⁻, किती रे बोला, -18 -19 गेले -1 आहे की नाही. बरे I इज इक्वल टू 1.6 अपॉन 1.5941 आहे. मला सांगा भाग कशात जाईल, 1 चा जाईल का. 1.6 आहे, हा 1.5 आहे, 1.1 चा जाणार आहे. ठीक आहे, तर नियर अबाउट जवळ आहे सर. याचं डिव्हायडेशन करून घेऊ शकता तुम्ही. काय येईल जाईल सर, ऑप्शन सी यायला पाहिजे जवळपास, मला तरी असं वाटते. पॅरामेट्रिक सबस्टन्स इन द फॉर्म ऑफ क्यूब. पॅरामेट्रिक सबस्टन्स कसा आहे, इन द फॉर्म ऑफ क्यूब ऑफ साइड. आता क्यूबला साइड्स असतात, किती आहे 1 सेंटीमीटर दिलेली आहे त्याची साइड, एक साइड क्यूब आहे तो. ठीक आहे, हा जर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, त्याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किती दिलेली तुम्हाला बघा रे, एम वेक्टर दिलेला आहे तुम्हाला, एम वेक्टर दिलेला आहे तुम्हाला 20 into 10⁻6 जूल पर टेस्ला. ठीक आहे, पुढे तो म्हणतो व्हेन द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशाने इंडिकेट केलेली आहे आपण, एच न. कशाने इंडिकेट केलेली आहे, एच न. म्हणजे एच तुम्हाला दिलेला आहे 60 into 10⁻3 एम्पियर पर मीटर इज अप्लाइड. इट्स मॅग्नेटिक ससेबिलिटी. ससेबिलिटीला आपण साइन इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे, तर किती असेल, आता मला सांगा याच्यामध्ये कुठे युनिट दिसतंय का तुम्हाला, नाही. ससेबिलिटीला युनिटच असते, युनिट नाही, डायमेन्शन नाही. ठीक आहे, बघा मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी असते. सो मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू ससेबिलिटी ऑफ साय ऑफ एच, साय इज इक्वल टू एम अपॉन एच. आता मला सांगा तुम्हाला काय करायचं, ससेबिलिटी करायची आहे. तुम्हाला एम दिलेला आहे का तिथं, नाही दिलेला का, नाही. पण तुम्हाला एमचा फॉर्म्युला माहिती आहे, काय माहिती तुम्हाला, मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक मुवमेंट ओव्हर द पर युनिट व्हॉल्यूम असते. आता उत्तर येईल आहे ना, 3 मी सांगितलंय सी आहे म्हणून. ओके, हा नेट मॅग्नेटिक मुवमेंट किती दिलेली बा, किती दिली आहे 20 into 10⁻6 अपॉन व्हॉल्यूम किती आहे रे, एकाची साईड जर का किती आहे 1 सेंटीमीटर असेल तर दिली आहे 20 into 10⁻6. व्हॉल्यूम किती आहे रे, 1 सेंटीमीटर दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, ओके, तुम्हाला 1 सेंटीमीटर दिलेला आहे, तर 1 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजेच काय रे, 1 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजेच काय, 10⁻2 चा क्यूब होईल, म्हणजे 10⁻6 का, 10⁻6 -6 काय होऊन जाईल, कॅन्सल. व्हॅल्यूज काय भेटले तुम्हाला 20, काय भेटले तुम्हाला 20 एम्पियर पर मीटर. आता इथे व्हॅल्यू टाकू शकता 20 एम्पियर पर मीटर. एच ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, एच 60 किती दिलेलं आहे 60 into 10⁻+3 झाले -3. ठीक आहे, इथे बघा रे 0 0 कट 1/3. इथे काय येतं रे बघा रे 1/3 into 10⁻3. बरोबर आहे ना, 0.33. हा 0.333 into 10⁻3. आता हा पॉईंट मला राईट साईडला शिफ्ट करायचं, म्हणजेच काय 3.33 into 10⁻1 आणि हा -3 किती झाले -4. 3.33 into 10⁻4